मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 43. मागील भागात दादा निर्विकारपणे खुशीकडे पाहत म्हणाले, तशी ती खजील होऊन सर्वांना पाहून लाजून मागे परसाकडे पळून गेली. आता पुढे कृष्णा कोणती तक्रार करू ग यांच्याकडे? तक्रार करायला बोलायला तरी हवं आधी. कसे असतील ग हे? त्या दिवशी रात्रभर जागून वाट पाहिली पण फोन केलाच नाहीत. तेच म्हणाले होते ना रात्री बोलू आणि अचानक मेसेज करून कळवतात उशीर होईल. किती वाईट वाटलं तो मेसेज वाचताना. त्यांना जमत नाही फोन करायला म्हणून आपण करावं म्हटलं तर फोन जेव्हा बघावं तेव्हा त्या शेखर कडेच असतो. नावाला नुसता यांचा फोन आहे. आज 5 दिवस झाले गेलेत आमचे साहेब. नुसतं मेसेजवरच बोलतायत. किती दिवस झाले साधा आवाजही ऐकायला मिळाला नाहीये. तो शेखर तिथे आहे म्हणून खुशाली आणि सगळी त्यांची माहिती तरी भेटते. नाहीतर हे तर विसरूनच गेले मला. त्यांना नसेल येत ग माझी आठवण. मला तर खूप येते. नाही नाही पिंकी, असा का विचार करते? येत असेल त्यांनाही आठवण, पण कामातून खरंच वेळ नसेल. त्यांचीही इच्छा होत असेल पण कामापुढे काही बोलणार नाहीत ते. नुसतं काम करत असतील. स्वतःकडे किती लक्ष देत असतील काय माहीत. कोण काळजी घेत असेल त्यांची? इथं माझ्यासोबत सगळेजण आहेत पण ते एकटेच आहेत तिथे. खुशी एकटीच मागे परसाकडे येऊन कृष्णा आणि कल्याणीला चारा घालून तिथेच विचार करत बसली होती. वहिनी साहेब कुठे गेल्या? वहिनी साहेब, अहो फोन वाजतोय तुमचा कधीचा. नीलू खुशीला आवाज देत तिचा फोन घेऊन मागे आली. नीलूताई, मी इथे आहे. काय झालं? कृष्णाच्या मागून खुशी उभी राहत. अहो तुमचा फोन वाजतोय. करण भाऊंचा होता, कट झाला बघा. नीलू वरडून म्हणाली तसं खुशी पळत आली. काय? यांचा फोन? हॅलो हॅलो, अहो बोला ना. हॅलो. शी, कट झालाय फोन. नीलूने सांगून पण धीर नसल्यासारखी फोन कानाला लावून आदिरतेने त्याला आवाज देत होती. वहिनी साहेब, इथे ते रेंज का काय? ते येत नाही मोबाईलला. आत जाऊन लावा फोन. नीलू तिची आदिरता पाहून. हो मी आलेच. आत जाऊन लावते फोन. गडबडीत मोबाईल घेऊन पळत आत निघाली. सुनीता, हिला काय झालंय? अशी का पळत गेली ग ही? जिन्यावरून तिची सुसाट पळणारी ट्रेन पाहून रंजक्का गोंधळून खुशीला पाहत. आठवलं असेल अक्का काही काम म्हणून गेली असेल. माई गालात हसून तिला पाहत. भिंगरी आहे नुसती भिंगरी. जरा म्हणून एका जागी थांबत नाही बाई तुझी सून. अक्का पुटपुटत तिला पाहत. हॅलो खुशी. वर येऊन तिने फोन लावला तसं त्यांनी आवाज दिला. काहीच न बोलता खूप दिवसांनी कानावर पडलेला त्याचा आवाज ऐकत होती फक्त. डोळ्यातून गंगा जमुना चालू झाल्या होत्या. खुशी, तू आहेस ना? हॅलो, बोल ना. काहीच प्रतिक्रिया आली नाही तसा तो पुन्हा आवाज देत. हुंदका आवरला. हुंदका आवरत तिने फक्त हातातल्या बांगड्या फोनजवळ आणून त्याच्या खळखळाट करून ती तिथं असल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचवली. बोलण्याची तीव्र इच्छा होत असून पण राग आणि काळजी अशा मिश्र भावांनी मनात माजवला होता. बोलणार नाहीयेस? तिने केलेला खळखळाट ऐकून तिची नाराजी आणि घालमेल त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी विचारलं तसं पुन्हा शांत राहून 2दा बांगड्या खळखळाट करत नकार पोहोचवला त्याच्यापर्यंत. खुशी, नको ना असं करू. बोल ना. आय एम मिसिंग यू सो मच. मला खरंच वेळ नाही मिळत ग फोन करायला. आता पण फक्त 15 मिनिट आहेत. निघायचे मला प्लीज, तो विनंती करत. तो आल्या आल्या निघायचं म्हटलं तसं इतका वेळ गळ्याशी अडकलेला हुंदका बाहेर पडला आणि मुसमुसून चालू झालं. पण शब्द काही ओठातून फुटत नव्हते. नुसतं खळखळाट करत नाराजी व्यक्त करत बोलत होती. माझी शिक्षा आहे नाही पण अबोल राहून नको शिक्षा. तूच म्हणाली होतीस ना वरडा रागवा हवं तर पण अबोल नको. तुझ्यासाठी वेगळं नियम का? रागाव ना तू पण हवं तेवढं, पण बोल ना ग पुन्हा एकदा तो. तिने डोळे मिटून घेतले आणि जुईले सांगून दे तुमच्या या गुलाबरावाला
नाही बोलायचं आम्हाला यांच्याशी, खूप वाईट आहेत हे. नुसती खोटी आशा लावतात. किती वाट पाहिली आम्ही. काळजीने जीव अर्धा होतो नुसता. पण यांना आहे का काही त्याचं? इतके दिवस आम्ही काही न करता यांनी अबोला राहून दिली ना आम्हाला शिक्षा. मग आता तुमची पण हीच शिक्षा. खुशी फोन स्पीकरवर टाकून जुईच्या वेलीसोबत बोलत त्याला ऐकवत होती. तिचा आवाज ऐकला तसा थोडा सुकावला. चिडून का असेना काहीतरी बोलली यातच थोडं समाधान होतं. जुईबाई, विचारा तुमच्या सखीला आम्ही काय केलं म्हणजे ही शिक्षा कमी होईल. आणि किती दिवस घ्यायची आम्ही ही शिक्षा? तसं तर आम्ही मुद्दाम काही केलं नाही, पण तुमची सखी मुद्दाम आम्हाला त्रास देते. तो हसून तिला ऐकवत, जुईले त्यांना सांग केव्हा येणार याचं खात्रीशीर उत्तर मिळाल्याशिवाय नाही जाणार आमचा हा अबोला. जुईबाई, ते सांगायला फोन केला होता आम्ही. आमचं आजचं काम पूर्ण झालं तर 2 दिवसात निघू आम्ही. 2 दिवसांनी याल तुम्ही? खरंच खरं सांगताय तुम्ही? 2 दिवसांनी निघणार? पण काय पुढे सांगा ना. त्याला पूर्ण बोलूही न देता मध्येच तो येणार या आनंदाने ती बोलायला लागली. पण जुईबाई, आता शिक्षा दिली आहे ना आम्हाला तुमच्या सखीने, तर आम्ही पण त्यांच्यासारखी 5 दिवसांची शिक्षा घेतो आणि येतो 5 दिवसानंतर. चालेल ना? करण तिची मज्जा घेत. हो चालेल हो जुईले, या म्हणावं 5 दिवसानंतर. आमचं काहीच म्हणणं नाही, पण आल्यानंतर आम्ही नाही दिसणार त्यांना इथे. आम्ही चाललो आमच्या माहेरी. आमचा प्रोग्राम आहे, काम आहे आम्हाला पण. रहा मन एकटेच. खुशी त्याच्यावर चिडून, नो नेवर, कुठेही जायचं नाही हा तू. आल्यावर आम्हाला दिसली नाहीस ना तर गाठ आमच्याशी आहे खुशी. त्याचा ताव त्याच्यावर उलटला तसा तो चिडून, भाऊ निघूया, उशीर होतोय. बोलता बोलता मागून शेखरचा आवाज आला, जो त्याला बोलवण्यासाठी आला होता. हा आलो आलो. खुशी सॉरी, आता निघावं लागेल, उशीर होतोय, नंतर बोलूया आपण. आणि तू कुठेही जायचं नाही हा, आधीच सांग. चल काळजी घे. डोंट टू क्राय. आय विल बी कमिंग सून. बाय. घाईघाईत बोलून त्यांनी फोन कट करत निघाला. पण कुठेही जायचं नाही म्हणे. 2 दिवसांनी आले नाही ना तर खरंच निघून जाऊ आम्ही. चिडका पापड. तिनेही चिडून फोन पाहिला आणि खाली जायला निघाली. काय ग, मोठी सून आहेस ना घरची, मग केव्हा घेणार जबाबदारी? सूट मिळाली म्हणून काय मुळापासून खाणार का ऊस? काही बंधन आहे की नाही तुला? सासू एकटी सकाळपासून राबतीये गॅसजवळ आणि मॅडम सुट्टीची मज्जा घेते. खुशी फोन ठेवून काली आली तशा अख्खा तिच्यावर बरसल्या. रंजका, ते मी फोन. खुशी, जा जरा बाहेर जाऊन नीलूला मदत कर. ती आणि गुणाजी आहे तरी तू थांब, जरा लक्ष दे. इथलं सगळं झालंय, तू बाहेरचं बघ जा. पुन्हा एकदा अक्कांच्या तावडीतून खुशीला सोडवत माई मध्ये पडल्या. आज महिन्यातला शेवटचा शनिवार म्हणजे दादांच्या जनता दरबाराचा दिवस. दादांनी जरी राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी जनतेच्या मदतीसाठी नेहमीच सक्रिय आणि इच्छुक मदत ते नेहमी करत. आजूबाजूच्या ग्रामीण भागातले अडले नडलेले शेतकरी, पीडित महिला, विद्यार्थी, वयस्कर मंडळी सगळेच त्यांच्या विभागातील लोक जे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते ते या दरबाराच्या माध्यमातून त्यांची समस्या घेऊन दादांना भेटायला येत आणि दादा देखील त्यांच्या परीने जमेल ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत. खुशीने बाहेर येऊन पाहिलं, चांगलीच सभा भरली होती आणि त्या सभेचे नेतृत्व दादा करताना दिसले. माई दादांना सकाळी सरपंच हा म्हणाल्या होत्या त्याचा उत्तर आता मिळाला होता तिला. खरंच दादा एखाद्या सरपंचासारखे त्या समोरच्या कठ्ठ्यावर बसले होते आणि समोर सगळी त्यांची प्रजा. बरेच जण छोट्या मोठ्या समस्यांसह दादा समोर हात जोडून उभे होते. सगळ्यांची आपुलकीने चौकशी करत होते. करण भाऊ, ओ करण भाऊ, कुठं आहेसा? सगळी चर्चा वगैरे उरकून बरेच लोक निघून गेले. तसं गेटमधून रडत रडत एक बाई करणच्या नावाने ओरडत आत शिरली.
तिचा आवाज आला तसे दादा, खुशी आणि शिंदे सगळे तिच्याकडे पाहू लागले. साहेब, करण भाऊंशी बोलवा, लय महत्वाचं काम आहे. करण भाऊ? गेटमधून आत आलेली ती बाई समोर दादांना पाहून पदराने डोळे पुसत करणला आवाज देत होती. तुम्ही शांत व्हा, बसा पहिले. काय झालंय नीट सांगता का? तुमचे करण भाऊ शहराच्या बाहेर गेलेत, ते नाहीये तिथे. काय झालंय? दादा खुशीला सांगून तिला खुर्चीवर बसवून विचारत होते. त्यांचं लय उपकार झालंय, मदत केली आतापर्यंत त्यांनी, पण आता नाही जमायचं. त्यांना सांगा, मग आम्हाला आमची हक्काची जमीन आणि जीवन शिल्लक नाही राहिला तर काय करणार आहे? जमीन नावावर करून द्या ते कागद जमिनीचे. येथे मारून त्या सावकारच्या अहो जगणं मुश्किल केलंय त्यांनी. स्वतःची जमीन बी करता येईना झालीये त्या हरामखोरामुळे. रडत रडत ती बाई सगळी व्यथा सांगत होती. तुम्ही शांत व्हा ताई. अहो तुमचे करण भाऊ नाहीये तिथं, त्यांनी घातले आमच्या कानावर सगळं. थोडं धीर धरा. तुमच्याच कामाकरता गेले ते. लगेच असं जमीन त्या सावकाराच्या घशात घालू नका. तुमची जमीन आहे ती. दादा तिची समजूत काढत. दादासाहेब, अव त्या सावकाराच्या माणसांनी जीव नको केलाय. कमलेशला जीव मारण्याची धमकी देऊन गेलेत. तरणी ताटी पोर आहे घरात. उद्या काही विपरीत घडली तर कोणाच्या तोंडाकडे बघू म्या? शेतात बी सगळ्या पिकाची नासाडी केली बघा. ती बाई पुन्हा डोळ्याला पदर लावून रडत रडत सांगत होती. असं काही होणार नाही, आम्ही आहोत ना. शिंदे जरा लक्ष द्या. करण येत नाही तोपर्यंत त्यांची जबाबदारी घ्या. ते आले की मग घेऊ निर्णय काय करायचा. दादा तिची सगळी व्यथा ऐकून शिंदेना सूचना देत. हे बघा ताई, तुमचे भाऊ येत नाही तोपर्यंत तुम्ही काही चुकीचं पाऊल उचलू नका. तुमच्या भल्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत गेलेत. आता तुम्हीच मध्ये अशी साथ सोडली तर सगळं मुसळ जाईल केरात. आणि त्या सरकाराला हेच पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका. आमची माणसं येतील तुमच्या मदतीला. फक्त तुम्ही धीर सोडू नका. दादांनी तिची व्यवस्थित समजूत घातली आणि तिला शिंदेसोबत पाठवून दिलं. आजचा दादांचा सगळा दरबारी कार्यभार व्यवस्थित पार पडला होता. खुशीला देखील बरेच नवीन अनुभव आले होते. त्या बाईची व्यथा ऐकून थोडी काळजी वाटली होती, पण दादांनी सगळं सावरून घेतलं होतं. मनातून आज त्यांचा आमदार साहेबांचा कौतुकच वाटत होतं. ते देखील दादांसारखेच सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहेत हे पाहून अभिमानच वाटला होता त्यांचा. 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आज खुशी ऑफिसमध्ये आली होती आणि आल्या आल्या वातावरण गरम करून तिच्या हाताखालच्या दोघींना धारेवर धरून वरडत होती. दुपारी ऑफिसमध्ये जेवणाच्या टेबलवर बसून खुशी करणला फोन ट्राय करत पुटपुटत होती. आजचा दिवसाचा आणि संध्याकाळची प्रॅक्टिसचा दिवस असाच उतार चढाव करत घालवला तशी घरी परतली होती. घरी आली तरी शांतच होती. कुणाशी काही न बोलता निमूट आपली नेहमीची कामं उरकत होती. सकाळपासून लागलेली हुरहुर अजूनही मनात तशीच होती. खुशी, येऊ का ग? रात्रीची जेवणं उरकली तशा माई शतपावली करून खुशीच्या रूममध्ये आल्या. माई, तुम्ही या ना, विचारता कशाला? मला बोलवायचं ना. काय झालं? खुशी आवाज आला तशी झोपाळ्यावरून उठून त्यांच्याजवळ येत. तेच मी विचारायला आले. काय झालं? आज अशी एकदम शांत शांत का आहेस? जेवण पण केलं नाही तू. काही त्रास होतोय का? माई तेलाची वाटी टेबलवर ठेवून बसल्या. काही नाही माई, इच्छा नव्हती. खुशी त्यांच्या शेजारी बसत. गायत्रीला पण महिन्याला असा त्रास होत राहतो. ये, डोक्याला थोडी मॉलिश करून देते. खूप चिडचिड झाली असेल ना सकाळपासून, डोकं गरम झालं असेल. ये, थंड करू थोडं त्याला. असंही जाताना तुमचे इंद्रदेव सांगून गेलेत लक्ष द्यायला तुमच्याकडे. माई हसून तिला पाहत. माई, मी ठीक आहे. तुम्ही पण थकल्या असाल ना. असू द्या. खुशी थोडा अवघडून, ए ग, थोडं बरं वाटेल तेल लावून दिलं की. माई तिला जबरदस्ती खाली बसवत. ऑफिस काय म्हणते तुझं? कसं चालू आहे? प्रॅक्टिस कुठवर आली?
सगळं ठीक आहे ना? माई तिची चौकशी करत. हो माई, छान चालू आहे सगळं. 2 दिवसावर आले प्रोग्राम. झालीये जवळजवळ सगळी तयारी. तुम्हीही या हा माई प्रोग्राम पाहायला. खूप सुंदर असतो. छोटी मुलं पण सहभाग घेतात. खुशी माहिती देत. हो येईन, हो नक्की. इंद्रा येणार आहे की नाही विचारलंस का त्याला? माईने विषय काढत सुरुवात केली. माहिती नाही, खुशी नाराजीत उत्तर देत. का ग माहिती नाही? म्हणजे बोलणं झालं नाही का त्याच्याशी? माई पुन्हा विचारत. झालं माही, 2 दिवसापूर्वी झालं होतं. तेव्हा म्हणाले होते काम झालं की 2 दिवसानंतर निघणार आहे. तेच विचारायला सकाळपासून फोन लावतीये पण उचलतच नाहीयेत. खुशी काळजीने सांगत. कामात अडकला की असाच करतो तो. स्वतःकडेच लक्ष नसतं तर फोन करायला काय लक्षात ठेवेल. पण नको काळजी करू, कामातून मोकळा झाला की करेल फोन. तुझे दादा पण या बाबतीत अगदी तसेच होते. कामात अडकले की कसलं घर आणि कोणती बायको सगळंच विसर पडायचा. आत्ता तुम्हाला त्या फोन आणि लॅपटॉपच्या सुविधा तरी आहेत. मी तर अशीच तळमळत दिवस काढायची पुढे. काळजीने नुसता जीव वर खाली व्हायचा. माई तेल लावून टिश्यूला हात पुसत म्हणाल्या तशी एवढा वेळ त्यांना ऐकणारी ती मागे वळून त्यांना बेगून रडायला लागली. तिचीच व्यथा जणू माई सांगत होत्या. तिचाही सकाळपासून नुसता काळजीने आणि हुरहुरीने जीव अर्धा झाला होता. काहीतरी अनामिक हुरहुर लागली होती नुसती मनाला. कोणाला सांगताही येत नव्हतं आणि लपवताही येत नव्हतं. आल्यावर चांगली खबर घेऊ त्याची. चल झोप जाऊन आता, उशीर झालाय ना, उद्या ऑफिस पण आहे. माई तिला. मन जरा शांत आणि मोकळं झालं. मी ठीक आहे माई. ते थोडं एकटं वाटत होतं सकाळपासून म्हणून थोडं स्वतःला सावरून ती उठली. असू दे, काही हरकत नाही. चल तू झोप, मी पण पडते जाऊन म्हणत माई गालात हसून खाली निघाल्या. चला, माझ्या लेकरांनी त्यांच्या संसाराच्या कोऱ्या चित्रात रंग भरायचं काम चालू केले. म्हणजे काळजीचे रंग, रुसव्या फुगव्याचे रंग, अनामिक हुरहुरीचे रंग, सगळे रंग अनुभवा दोघे आणि पूर्ण करा तुमच्या संसाराचं सुंदर चित्र. काय विचार करतील माई? ते सगळे इथे असताना असं एकटं वाटते म्हटलं मी. त्यांना वाईट नसेल ना वाटलं? सगळं ना त्यांच्यामुळे होते. काय करून गेलेत काय माहीत. स्वतःशी पुटपुटत तिने झोपायची तयारी केली आणि मोबाईल घेऊन एकदा फोन लागतोय का म्हणून पाहत होती. सकाळपासून हा शेखर पण गायब आहे. विचारातच झोपेत नुसतं इकडून तिकडे कूस बदलायचं काम चालू होतं तिचं. खूप प्रयत्न करून पण आज झोप काही यायचं नाव घेत नव्हती. पुस्तक काढलं, गाणी ऐकली, शेवटी लॅपटॉप उघडून ऑफिसचं काम करत बसली. एकीकडे काम आणि दुसरीकडे नजर फोनवर लागली होती. वेड्या मनाची वेडी आशा, दुसरं काय. काम करता करता रात्रीचं 1 कधी वाजला कळलंच नाही. डोळे चोळून लॅपटॉप बंद करून उठली तसा फोन वाजला. यांचा फोन आत्ता. एक नजर समोर घड्याळाकडे टाकून तिने काळजीने पटकन फोन उचलला. हॅलो हॅलो. फोन कानाला लावून तिने आधीरतेने त्याला आवाज दिला पण समोरून काहीच प्रतिक्रिया नाही. हॅलो. अहो काय झालं? हॅलो. तिने काळजीने पुन्हा आवाज दिला तरी समोर शांतता. आता मात्र काळजी वाढून तिने फोन नीट कानाला लावला आणि त्याला ऐकायचा प्रयत्न केला. घड्याळाची टिकटिक आणि त्याच्या श्वासाच्या कंपना शिवाय पलीकडून काहीच ऐकू येत नव्हतं. चुकून फोन लागला असणार याचा अंदाज तिने लावला. थोडा वेळ काहीच न बोलता तसाच त्याला ऐकत राहिली. असा का येतोय आवाज? तब्येत ठीक आहे ना यांची? स्वतःशी पुटपुटत तिने फोन कट केला आणि घाईत शेखरचा नंबर लावला. शेखर उठ, फोन घे लवकर. शेखरचा वाजणारा फोन ऐकून ती त्याला आवाज देत होती. 2-3 वेळा फोन कट करून पुन्हा पुन्हा लावून शेवटी तिने शेखरला उठवलंच. हॅलो. फोन उचलला तसा शेखरचा झोपलेला आवाज आला. हॅलो शेखर, जागा हो, मी बोलतीये खुशी. शेखर. खुशी त्याला आवाज देऊन जाग करत. वहिनी तुम्ही आत्ता का? काय झालं? आत्ता यावेळी फोन केला?
शेखर झोपेतून जागा होत. हो मीच. कुठे आहेस तू? हे कुठे आहेत? खुशी काळजीने चौकशी करत. मी इथेच आहे वहिनी. भाऊ पण आहेत, आत झोपलेत. का, काय झालं? शेखर काही न कळून. तू इथेच आहेस? मग तुझं लक्ष नाही का त्यांच्याकडे? जाऊन एकदा बघ जरा. मला काही ठीक वाटत नाहीये. खुशी काळजीने त्याला बडबडत. वहिनी काही नाही झालंय. आज थोडं थकलेत भाऊ, काम होतं जास्त म्हणून. बाकी सगळं ठीक आहे. शेखर तिची काळजी समजून घेत. नाही, मला नाही वाटत तसं. तू जा ना एकदा, जाऊन बघ. खुशी त्याला विनवणीच्या सुरात. जातो जातो मी, तुम्ही काळजी करू नका. शेखर तिच्या समाधानासाठी आत निघाला. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. ज्यांनी कोणी कमेंट्स आणि लाईक करतात त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि कमीत कमी दिवसातून 500 लाईक करायचं ट्राय करा. धन्यवाद मंडळी.